साकीनाकाचा महाराजा हम्म. यावेळी तुझ्याकडे आहे, हो, त्याबद्दल थोडी माहिती दे. ते विसर्जन करायला जाणार आहे. हम्म. या सगळ्या गोष्टीचा मी विचार करूनच काम करणार. कारण की साकीनाका बोललं तर सर्वात उंच मूर्ती त्यांचीच असते, नाही, म्हणून ते- माझ्या थॉट आला की बहुतेक ती लोक त्याच पद्धतीने मूर्ती घेत असतील. आता ते ते करतायत, पण ती मूर्ती पवईला जाते. हा बरोबर आहे. आणि Crane ने पवई- होते विसर्जन. हा, आणि पवईला जात असताना तिकडे क्रेन लागतं. हा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मगच मूर्ती घडवावी लागणार आहे. हा असं आहे. आता आता मंडळाला मी एक चांगली टॅगलाईन दिली होती, हम्म. तर आम्ही असं एक जस्ट हा. एक मस्ती म्हणून वस्तीमध्ये हा ते नेहमी असं खूप बाप्पा कधी चान्स देतोय. मंडळाच्या जे पदाधिकारी तुला येऊन भेटतात, हा, साकीनाक्याचे त्यांनी भेटलं, आम्ही पाहिलं पोस्टवरती, तू त्यांच्याबद्दल काय सांगशील? किती अंडरस्टँडिंग आहेत ते? नाही, खूप पॅशनेट आहे हा त्यांना. आणि मेन म्हणजे ना, ते त्यांच्या इकडे ते सेवा वगैरे खूप चांगली करतात. म्हणजे अच्छा. लोकांना सामाजिक खूप कार्य. काही गोष्टी देतात, हम्म. करतात. आणि जॉली आहेत पोरं. अच्छा. आणि धमाल येते. म्हणजे असं काही बर्डन नाही घेतलं की हा हमको ये नाही. ते प्रत्येक मंडळाचं असतं, आम्हाला असं आम्हाला तसं. त्याची हा. भरपूर वर्ष इच्छा होती की मी करावा गणपती, पण मी करत नव्हतो. अच्छा. तर ओके. यावर्षी त्याला नाही म्हणता नाही आलं. तो योग आलाच. हा, नाही, त्याचं गेल्या वर्षी पण मी करत होतो, हा. पण काही गोष्टी डिझायनिंग वाईज थोड्याशा नाही वर्किंग झाल्या, हा. बजेटिंग वाईज. आणि हम्म. सो या वर्षी. आणि ते पहिलं मंडळ आहे की जे एक्स्ट्रा पैसे देतं. हो. एक्स्ट्रा पैसे देतं म्हणजे त्यांच्याकडनं एक्स्ट्रा आले तरी ते असं मागे नाही लागत की, म्हणजे मी नेहमी हे सांगतो की ते ह्याच्यातलं पहिलं मंडळ असं आहे की